सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जोरगेवार आमचे या ठिकाणी आमदार आहेत. इथे कुठेही वाद वगैरे नाही. एखाद दुसऱ्या गोष्टीवर त्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात, कुठेही मनभेद नाहीत. सगळे लोक एकत्रित आहेत. आज शेवटी चंद्रपूरचा जो काही विकास आपण पाहतो त्या विकासामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं योगदान आहे, हंसराज भैयांचं आणि जोरगेवारांचं योगदान आहे. या नेत्यांशिवाय किंवा भाजपशिवाय या ठिकाणी दुसरा कोणी विकास केलेला दाखवू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळे लोक एकत्रित आहे. प्रचंड मोठा विजय हा चंद्रपूरला मिळणार आहे. आपण नेहमी बघितलं आपली सभा दिसून येत होती, पण यावेळेस नवीन प्रयोग दिसत आहे. यावेळेस रॅली काढण्यात आली आहे. कमी दिवसात जास्त प्रचार करायचा आहे, सगळीकडे पोहोचायचा आहे. कार्यकर्त्यांची नेत्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं 360 डिग्री प्रचार आम्ही करतो. चंद्रपूरला कुठेतरी मंत्रीपद मिळालं नाही याची खत आहे. असं आहे की युतीच्या राजकारणात 20 पदं आम्हाला बाहेर द्यावी लागली. त्यामुळे आमच्या अनेक नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आम्हाला अन्याय करावा लागला. परंतु मला असं वाटतं की शेवटी जेव्हा आपण राजकारण करतो, युतीचं राजकारण करतो, त्यावेळी काही ना काही कोणाला ना कोणाला त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागतं. मात्र आमचं पूर्ण लक्ष चंद्रपूरकडे आहे, पूर्ण लक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. एक शेवटचा प्रश्न, मनसे 66 जे बिनविरोध उमेदवार निवडून आले त्यासाठी कोर्टात जाणार आहे. त्यांनी जरूर कोर्टात जावं. जनतेच्या कोर्टाने आम्हाला निवडून दिलं, ते कोर्टात गेले तरी कोर्टामध्ये जनतेचं जे कोर्ट आहे त्यांनी दिलेला फैसलाच कायम राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, केवळ आमच्या आले असं नाही, इंडिपेंडंटही आलेले आहेत. कुठल्या तरी मुस्लिम पक्षाचे लोक देखील त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांच्याबद्दल ते का बोलत नाहीत याचं कारण त्यांना हार स्पष्टपणे दिसते आहे. आता कारणं हवी आहेत. एक शेवटच्या आखरी तर हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. निलेश डाट, कॅमेरामॅन साईसह निलेश डाट, TV9 मराठी, चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये फडणवीसांच्या रोड शो नंतर त्यांच्याशी संवाद साधला होता आमच्या प्रतिनिधींनी. कोणताही वाद या ठिकाणी आमच्या नेत्यांमध्ये किंवा भाजपमध्ये नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आणि कोर्टात जाण्याबद्दल जे विरोधकांकडून म्हटलं जात आहे त्यावर बोलताना त्यांनी जरूर कोर्टात जावं, मात्र जनतेनं आम्हाला निकाल दिलाय आणि तो निकाल आमच्या बाजूने आहे असं फडणवीसांनी म्हटलं.